माझी धाराशिवकरांना विनंती आहे की आपण या साहित्य संमेलनात आपण सहभाग घ्यावा, सगळ्यांनी सहभाग घेऊन आपण एक साहित्याची जी मेजवानी 2 दिवस आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी मी विनंती. आपण माननीय भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. 51,000 रुपये रोख आणि मानपत्र स्मृतिचिन्ह हे त्यांच्या कुटुंबियांना माननीय प्राध्यापक भास्कर चंदनशिव यांच्या मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी आता हे असे पुरस्कार देणार होते भास्कर चंदनशिव यांच्या. आता आपण या वर्षी त्यांनाच देतोय. हो, नंतर पुढे आपण भास्कर चंदनशिव यांच्या नावानं आता आपण या वर्षी त्यांनाच देतोय. आणि खरं त्यांनाच आपण म्हणजे आम्ही मागे थोडी तयारीही केली होती, काही चर्चा झाली, पण दुर्दैवानं खरं तर आपण हयात असताना त्यांना देणं गरजेचं होतं. आणि एवढा मोठा आपल्या जिल्ह्याचे ते हे होते साहित्यात ग्रामीण कथाकार म्हणून खूप चांगलं काम होतं. त्यांना आपण आता मरणोत्तर देऊन त्याचा सन्मान तर करणं आपल्या जिल्हेवासियांची आपली जबाबदारी म्हणून आपण करतो. नाही, माझं मत असं आहे की पुरस्कारामध्ये सातत्य राहणार आहे का? दरवर्षी त्यांच्या नावाने. तुम्ही आता स्वागताध्यक्ष आहेत, नेमकं काय काय मेजवानी काय लोकल 2 दिवसासाठी? ती एक कार्यक्रम पत्रिका सांगतो. तर साधारणतः आता ही अंतिम टप्प्यामध्ये पत्रिका आमची आलेली आहे आणि साधारणतः 22 सत्र आहेत या साहित्य संमेलनामध्ये. म्हणजे अगदी सकाळी 9 वाजता कार्यक्रम 29ला सुरू झाला ग्रंथदिंडीपासून. मग नंतर उद्घाटन सोहळा आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये साधारणतः 6 वेगवेगळ्या ग्रंथांचं प्रकाशन आहे की त्यामध्ये लोकनेते महाराष्ट्र शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, त्यानंतर मराठवाड्याचे झुंजार सेनानी म्हणून गंगावणे सरांनी, तुकाराम गंगावणे सरांनी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं प्रकाशन आहे. त्याच्यानंतर राजकारण आणि पुढारी किशोर टिळेकर नावाचे कवी आहेत, त्यांच्या 2 ग्रंथाचं प्रकाशन आहे. कबीरांचे दोहे जे मराठीमध्ये आणलेले आहेत ते आपल्या साहित्य परिषदेचे पदाधिकारी सुरेखा नामगोळे त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन आहे. विश्वकवी, त्याच्यानंतर शेकडे उन्मेष शेकडे यांच्या नावाचा एक ग्रंथ प्राध्यापक बालुरे यांनी लिहिलेला लातूरच्या. अशा 6 ग्रंथाचं प्रकाशन हे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. राज्यभरात ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केले अशा काही मान्यवरांचा सन्मान सुद्धा होतोय आणि 5 राज्यामधले साधारणतः कवी ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये तेलंगणा आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, गोव्यामधली लोक आहेत, दिल्लीमधली लोक आहेत आणि महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामधल्या साधारणतः प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांना संधी देणं शक्य नाही. पण ज्यांना ज्यांना आपण सामाजिक समतोल आणि सगळा भौगोलिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर तारीवरची कसरत असते संमेलन आयोजित करत असताना. तर आम्ही आकडा साधारणतः जो काढलेला आहे की साधारणतः एक 350 कवींना आम्ही 2 दिवसामध्ये संधी देऊ शकतो आणि तो मिनिट टू मिनिट कार्यक्रम जर केला तर 17 तास साधारणतः साहित्यिकांनी लेखकांना देणं हे आहे. त्यामुळे खरं प्राप्त एकदम हा रॅकेट भावेमधला सगळा कार्यक्रम आहे आणि एवढी सत्र असणारा कदाचित हे पहिलं साहित्य संमेलन असावं. म्हणजे जे महाराष्ट्रात साहित्य संमेलन होतात एवढ्या प्रमाणात कुठलीही संस्था साहित्यिकांना संधी देत नाही. म्हणजे अगदी चंदनशिव सरांचा विषय सांगतो की दुर्दैवाने म्हणावं लागेल, चंदनशिव सर जे आहे माती शेती आणि कृषीवरती इतकं भाष्य केलं, पण त्यांना 3 साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद 2 आपल्या साहित्य परिषदेने दिली आणि एकदा विखे पाटील साहेबांच्या एका प्रतिष्ठानावरती मी सल्लागार होतो, राधाकृष्ण विखे पाटलांच्या. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकला 3 संमेलनं झाली होती. तर त्यावेळेसही मी त्यांचं नाव सुचवलं होतं आणि तिथेही अतिशय चांगला सन्मान झाला. कृषी संमेलन पूर्वी पहिल्या संमेलनाला त्यांच्या राधा बोर्डे होते. नंतर मग मी त्यांचा लाल चिखल हा अतिशय जगप्रसिद्ध त्यांचा कथा जी आहे पाठ्यपुस्तकात सुद्धा होती आणि मला असं वाटतं की चांगल्या लोकांना आपण सन्मान देण्याचं काम जे ते केलं पाहिजे, तीच आमची मनोभूमिका आहे. आणि ह्याच्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा समतोल आम्ही साधलेला आहे. ही सत्र जी आहेत 50% अधिक स्त्रिया ह्या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत आणि विविध सत्रांच्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा आम्ही 50% अधिक स्त्रियांना दिलेली आहे. हा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता सगळ्यांना समाधानी आम्ही करू शकत नाही. मग आता कितीही केलं तरी लोक मग परत म्हणतात की हे आहे. आता आमच्या रोज बैठका इथं 11 वाजता आरती कॉलेजला होतात आणि मी सगळ्यांना सांगतो की बा संधी सगळ्यांनाच मिळेल आणि ह्याच्यामध्ये ग्रंथदिंडीपासून जी सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून, त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून महात्मा फुलेंचा पुतळा जो आहे नाट्यगृहापासून ही साहित्य संमेलनापर्यंत ही ग्रंथदिंडी आहे ती 9 वाजता सुरू होईल. 29 मेला साधारणतः 10 सव्वा 10 पर्यंत ती पोचेल आणि मग 11 वाजता उद्घाटनाचा समारंभ आहे.
आणि त्या उद्घाटनाच्या समारंभापासून या सगळ्या गोष्टी सगळ्या पुढं सातत्याने सुरू होतील. आम्ही 4 परिसंवाद त्याच्यामध्ये ठेवले, ते चर्चासत्र आम्ही ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे विषय जे आहेत आणि वेगवेगळे वक्ते जे आहेत की जी वेगळी साधारण 2 दिवसामध्ये आमची पत्रिका हातामध्ये येईल. मग पुन्हा एकदा वेगळी स्वतंत्र देश आणि सर्व मंडळी आम्ही एकत्रित घेऊन मग कुठले पुस्तक प्रकाशित होणार आहे, कोणाला पुरस्कार देणार आहे आणि कुठले परिसंवाद आणि कोण अध्यक्ष आणि कोण सहभागी आहे ते विस्तृतपणे आम्ही तुम्हाला सांगू. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये पत्रकारांचा फार सिंहाचा वाटा आहे. फार चांगली वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. ज्या तन्मयतेने पत्रकार बांधवांनी कुठली अपेक्षा न ठेवता आपलं काम म्हणून या साहित्य संमेलनाची प्रसिद्धी दिलेली आहे, त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यासाठी फार मोलाचा सहभाग आम्हाला आणि पाठिंबा मिळालेला आहे. असाच पाठिंबा आपला आमच्यासोबत राहावा आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य जे अव्याहतपणे आमच्यासोबत राहावं हीच विनंती या निमित्ताने करतो. उद्घाटक कोण? पाहुणे कोण येणार आहेत उद्घाटनाच्या कार्यक्रमात? माननीय सुनीत्राताईंना आपण निमंत्रित दिलेलं आहे. आपण मागेच त्याची घोषणाही केलेली आहे. त्याचं निश्चित निमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार जे आहेत त्या उद्घाटक आहेत. कार्यक्रम निश्चित झाला. कार्यक्रम निश्चित झाला ना. त्यांना भेटून आपण 30 तारखेला त्याची घोषणा केली मुंबईमधनं. त्याच्या बातम्या सगळीकडे मला वाटतं आपल्याकडे आल्या गेल्या होत्या. कार्यक्रम निश्चित झाला ना. आपले काय प्रश्न असतील तर विचारू शकता. नाही आहेत का समजून आहे का ना. बाकी नियोजन तर हार घातला त्या अर्थी निश्चित तुमचं नियोजन म्हणजे चांगलंच झालेलं विभक्त चंद्रशिव सरांचं ऍड केले चांगले नाही पप्पा. आणि विद्यापीठातर्फे त्याला देणार दिला विद्यापीठाने दिला. परत आपल्याला काय करतात खास त्यांचा वेळेसच नाव होतं पण ते त्यावेळेस वेदकुमार वेदाळकर सरचं नाव आलं आणि त्यामुळे त्यांचं नाव मागं पडलं. त्यावेळेस 2 नंबरला नाव होतं चंद्रशिव सरांचं. आणि आपल्या इथून होणं गरजेचं आहे. काय करू सर साहित्यिक म्हणजे मान्यवर पैकी कोण कोण आहे? भरपूर लोक आहेत सर. 30 घोषणा तुम्हाला आम्ही करू ना. विस्तृत पत्रिका जी आहे पत्रिका आपली आता आपली सध्या अंतिम टप्प्यात आहे. 1 ते 2 दिवसामध्ये कन्फर्मेशन हातात येईल. हातात आली की सगळंच तुम्हाला विस्तृत सांगू. कुठले परिसंवाद आहेत, कोण मान्यवर आहे, सगळंच. दादांची निवड झाली, आता जाहीर झाली. पुढे जाणार जवळ येतं आपलं हे औषध रस